नमस्कार. तर दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अमेय दादासाहेबांना सांगत असतो की शांताराम गवस मेला. हे ऐकून दादासाहेब खूप शॉक होतात आणि विचारतात की मेला? कसं काय मेला? अमेय म्हणतो की काहीच माहिती नाही आहे दादासाहेब. मलासुद्धा धक्का बसला आहे की आपण त्याला कोठारामध्ये डांबून ठेवलं होतं. ही खबर कोणाला लागलीच कशी? दादासाहेब म्हणतात की तुमच्याकडून चूक झाली आहे चिरंजीव. अहो, एक काम सांगितलं होतं तेही धड करता आलं नाही. हा माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा होता हे माहिती आहे ना तुम्हाला? अमेय म्हणतो माहिती आहे मला दादासाहेब. उलट मी काळजीसुद्धा घेतली होती. तुम्ही हवं तर साळुंके आहेत ना, त्यांना विचारू शकता. दादासाहेब रागाने म्हणतात एवढंच काम राहिलं आहे आता आमच्याकडे. चौकशा करत फिरतो सगळीकडे. तुमच्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास गेला, फक्त तुमच्यामुळे. अमेय म्हणतो की दादासाहेब अहो, आपल्या घरात एका निष्पाप माणसाचा खून झाला आहे, त्याचा जीव गेला आहे, त्यात त्याची काही चूकसुद्धा नव्हती. याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही आहे? दादासाहेब म्हणतात चिरंजीव उगाच इमोशनल होऊ नका. त्याच्या फॅमिलीला 10-20 लाख रुपये द्या, तोंड बंद ठेवतील ते. आपलं नुकसान झालं आहे याचा आम्हाला त्रास होतो आहे. अमेय म्हणतो की दादासाहेब तुम्ही असा विचार करता, याचा जास्त त्रास होतो आहे आम्हाला. दादासाहेब म्हणतात राजकारण साध्या सोप्या भाषेत चिरंजीव याला राजकारण म्हणतात, जे आम्ही 24 तास जगत असतो. आणि आता तुम्हीसुद्धा या आखाड्यात उतरला आहात, तर लवकरात लवकर शिकून घ्या हे सगळं. अमेय म्हणतो अहो पण दादासाहेब म्हणतात चिरंजीव अहो, चिल्लर धक्का आहे हा, बाहेर पडा त्यातून, त्या बॉडीची विल्हेवाट लावून टाका. हे ऐकून अमेय खूप शॉक होतो आणि विचारतो कोण? मी? दादासाहेब म्हणतात मग आणखी कोण? फक्त काळजी घ्या, पकडलं गेलं नाही पाहिजे. अमेय म्हणतो मी जग्गू मामाला सोबत घेतो. दादासाहेब म्हणतात कशाला? तो जग्गू म्हणजे दुधात पडलेला नासका आंबा आहे, नालायक माणूस आहे, त्याला तर अजिबात कळता कामा नये. तुम्ही एक काम करा, इन्स्पेक्टर साळुंके यांना फोन करा, ते करतील तुम्हाला मदत, आणि जा आता. मग अमेय तिथून निघून जातो. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की अभिषेक विचार करत बसलेला असतो आणि खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला माईसाहेबांचा दुर्गाला ढकलून दिलेला व्हिडिओ आठवत असतो आणि दादासाहेबांचं बोलणं आठवतं की चिरंजीव 14 वर्षांपूर्वी आम्ही जे काही केलं ना, तो एक राजकारणाचा भाग होता, पण रेवतीबाईंनी तुमच्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी रेवतीबाई कोणत्या थराला जाऊ शकतात हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि त्यांचा हिशोब तर आम्ही करूच. पण प्रश्न हा आहे, जर दुर्गाला त्यांनी कड्यावरून ढकलून दिलंय तर आपल्या घरात आहे ती कोण आहे? हे सगळं आठवून अभिषेक मनातच म्हणतो की माईसाहेब असं कसं वागू शकतात? त्यांनी खरंच दुर्गाला मारलं असेल का? आणि परत त्याला माईसाहेबांचं बोलणं आठवतं की माईसाहेब रडत सांगत असतात की आपल्या दुर्गा गेल्या, आमच्या डोळ्यात देखत घडलं आहे हे सगळं, आम्ही बघितलं आहे. आमची लेक त्या दरीमध्ये पडली आणि आम्ही काहीही करू शकलो नाही. आणि त्या दुर्गाला बघून घाबरून म्हणाल्या होतात की या दुर्गा नाहीत, या दुर्गा असणं शक्यच नाही. आणि दुर्गाला घाबरून विचारत असतात की कोण आहात तुम्ही? खरं सांगा कोण आहात? आणि त्या सर्वांना ओरडून सांगत असतात की आमच्यावर विश्वास ठेवा, या दुर्गा असूच शकत नाही. आणि त्याला जग्गू मामा दुर्गाला बघून खूप घाबरलेलं आठवतं आणि जग्गू मामा घाबरून म्हणत असतो की दुर्गा माझा जीव घ्यायला निघाली आहे. आणि गौरीसुद्धा म्हणाली होती की जी मुलगी आईसाठी एवढी कासावीस व्हायची, ती मावशी सिरियस आहे हे ऐकूनसुद्धा भेटायला आलीच नाही. आणि जग्गू मामा म्हणाला होता की ती जर खरंच तुझी बायको असती ना, दुर्गा असती ना, तर असं तोंड काळं करून गेली नसती. दादासाहेब म्हणाले होते प्रश्न हा आहे, जी आपल्या घरात आहे ती कोण आहे? गौरी म्हणाली होती जसं आपल्याला वाटतं तसं ही जर खरी दुर्गा नसेल तर मग खरी दुर्गा कुठे आहे? हे सगळं आठवून अभिषेक खूपच टेन्शनमध्ये असतो आणि तो मनातच म्हणतो की मग दुर्गा असं का सांगत असेल की मीच खरी दुर्गा आहे म्हणून. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की अमेयसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला ईशाचं बोलणं आठवतं आणि ईशा म्हणाली होती की तुला जे करायचं आहे ते तू कर. मी तुला शेवटचं सांगायला आले आहे की मला आता या घरात राहायचंच नाही आहे आणि मी तुला लंडनची नाही तर डिवोर्सची वॉर्निंग देते. आणि अमेयला शांतारामचा खून झालेला आठवत असतं आणि त्यावर दादासाहेब म्हणाले होते की चिरंजीव उगाच इमोशनल होऊ नका. आणि दादासाहेबांचं बोलणं आठवत असतं आणि हे सगळं आठवून अमेय खूपच अस्वस्थ झालेला असतो आणि तो खूप रडत असतो. तेव्हा तिथे ईशा येते आणि अमेयला असं रडताना पाहून ती म्हणते अमू काय झालं आहे? अमेय रडत म्हणतो की तू असं का करतेस? निघून जायचं होतं ना तुला लंडनला, मग जा तू. ईशा म्हणते की अमू मी एवढी वाईट नाही आहे रे, मी जे काही बोलले ते आपल्या चांगल्यासाठीच बोलले, तू या सगळ्यातून बाहेर पडावं एवढंच वाटतं मला, म्हणून बोलले मी. अमेय रडत म्हणतो तू बोलते ते बरोबर आहे, मी बदललो आहे, मी तो अमेय नाही राहिलो आहे. आधी मला सगळ्यांची काळजी असायची, पण आज असा कसा मी एवढा कोरडा झालो आहे की मलाच माहिती नाही आहे. ईशा विचारते अमू कसला स्ट्रेस आहे तुला? अमेय सांगतो की ईशा एका इनोसंट माणसाचा जीव गेला आहे आपल्या घराच्या आवारात, त्याची काही चूकसुद्धा नव्हती, तो फक्त एक सस्पेक्ट होता म्हणून त्याला घरात आणून ठेवलं होतं आणि कोणीतरी मारून टाकलं त्याला. ईशा हे ऐकून खूप शॉक होते आणि विचारते की कोणी आणि पोलीस काय करतायत मग?
अमेय सांगतो की दादासाहेबांच्या इशाऱ्यावर नाचतायत सगळे. मी दादासाहेबांकडे गेलो, त्यांना सांगितलं. ते काय म्हणाले माहिती आहे का? त्या माणसाच्या घरच्यांना आपण पैसे देऊ. आज माझ्यामुळे एका माणसाचा जीव गेला आहे. आणि दादासाहेब म्हणतात की मूव ऑन. ईशा म्हणते आमू मला हेच नको होतं. तू ना या राजकारणात पडू नकोस. आपण ना इथून लवकरात लवकर निघून जाऊया अमू प्लीज. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की अवंतिका अजिंक्यवर चिडलेली असते आणि ती म्हणते की मला कायम तुमच्यावर संशय होता की तुमचं बाहेर कुठेतरी लफडं असणारच. अहो एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला, कधी प्रेमानं बोललात का माझ्याशी? का मायेने बघितलं माझ्याकडे? पण एका शब्दाने तक्रार नाही केली मी तुमच्याकडे. अजिंक्य म्हणतो ऐकून घे जरा, वाटतात तेवढ्या सरळ नाही आहेत त्या गोष्टी. अवंतिका ओरडून म्हणते एक शब्द बोलू नका. एवढ्या वर्षात कधीतरी वाटलं का माझ्याबरोबर संसार करावा? एकाच घरात अनोळखी असल्यासारखं राहायचा आणि आताही तसंच राहताय आणि कायम तुम्हाला जसं वाटेल ना तसंच वागत आलाय. अजिंक्य म्हणतो दमयंतीच्या प्रकरणाबद्दल सॉरी आणि झाली माझ्याकडून चूक, अजून काय बोलू? अवंतिका म्हणते की सॉरी बोलून काय होणार आहे? तुमचं पितळ उघडं पडलं ना म्हणून तोंड बंद करून गप्पा आहात. नाहीतर तुमचं ते अफेअर किती दिवस चालू राहिलं असतं. तुम्हाला तर सगळे गुन्हे माफ आहेत ना, काही करा, कोण बोलणार आहे तुम्हाला? अजिंक्य म्हणतो कायम तू माझ्याबरोबर अशीच वागत आलीस, मग कसं वाटेल तुझ्याबद्दल प्रेम? तू कधी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलायस का? अवंतिका म्हणते आलात ना लाईनीवर. आपल्या चुका झाकायला खापर माझ्यावर फोडताय. म्हणजे तुम्ही बाहेर लपडी करत फिरायचं आणि त्याचं चुकी कोणाची? माझी. अजिंक्य म्हणतो की 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला, त्यातला एक दिवस सांग ज्या दिवशी तू प्रेमाने वागलेस. मी मान्य करतो मी तुला कधीच समजून नाही घेतलं, तुझ्यावर प्रेम नाही केलं, पण तू जुळवून घेण्याचा प्रयत्न केलास का? सगळ्या घराला माहिती आहे तू माझ्याशी लग्न केलंस कारण तुला राजकारणात इंटरेस्ट होता. माझा वापर राजकारणात जाण्याची शिडी म्हणूनच केलास ना तू. अवंतिका म्हणते मला नव्हतंच करायचे तुमच्याशी लग्न, ते माझ्या घरच्यांनी लावून दिलं म्हणून करावं लागलं, ते पण माझ्या मर्जी विरुद्ध. अजिंक्य म्हणतो मग तोंड उचकून सांगायचं होतं ना. म्हणतेस ना मी हे शिकले ते शिकले, पण आपल्या आईबाबांना सांगता येत नव्हतं तुला? मी तुला आवडत नव्हतं माहिती आहे मला, पण दादासाहेबांचं नाव, आमदारकी आणि हा मोठा डोलारा हवा होता ना तुला. अवंतिका म्हणते माझ्या जागी दुसरी कोणी असते ना तरी तिनेही हेच केलं असतं. आणि काय चूक आहे हो? म्हणून तुमची बाहेरची लफडी बरोबर नाही ठरत. अजिंक्य थोडासा भावूक होतो आणि म्हणतो मला कधीच कोणीच समजून घेत नाही, कायम नावं ठेवत आलेत मला सगळे. आई गेल्यानंतर दादासाहेबांनी दुसरं लग्न केलं सावत्र म्हणून, तिने कधीच जीव नाही लावला. घराचा मोठा मुलगा म्हणून दादासाहेब कायम जबाबदारी टाकत आले माझ्यावर. माझ्या मनात काय चाललंय, मला काय हवं आहे हे कोणीच नाही समजून घेतलं, ना तू यायच्या आधी ना तू आल्यावर. अवंतिका म्हणते कुचंबना सगळ्यांचीच होत असते, पण विश्वास ठेवून थोडा प्रयत्न केला असताना तर हा दिवस बघावा लागला नसता. जिच्याबरोबर लफडं केलं ना तिने तरी दिलं का तुम्हाला प्रेम? शेवटी तिने पाठीत खंजीर खुपसलाच ना. अहो आपली माणसं कितीही वाईट वाटली ना तरी ती आपल्याला वेळेला सांभाळून घेतात, ते असले प्रकार नाही करत. अजिंक्य म्हणतो जी मुलगी आपल्या सासूच्या सांगण्यावरून आपल्याच भाऊजाईला संपवण्याचा प्लॅन करते तिने तर असली फिलॉसॉफी झाडूच नाही. मी बोललो ना की माझं तोंड दिसतं फक्त. मी माझी चूक मान्य केली आहे, आता तू तुझं बघ तुला तरी पटतंय का, असं म्हणून तो तिथून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की अभिषेक दुर्गाला विचारतो की दुर्गा नक्की काय चाललंय आता, कुठे मला तुझ्याबद्दल तुझ्या पास्टबद्दल समजलं होतं आणि त्याचाच जाब विचारायला मी दादासाहेबांकडे गेलो तर त्यांनी मला काही वेगळंच सांगितलं आणि ते ऐकून मला धक्काच बसला. दुर्गा आश्चर्याने विचारते की तू या सगळ्यांबद्दल दादासाहेबांना विचारायला गेला होता? अरे पण का? तुला जर त्यांनी कबुली द्यायला हवी होती तर तशी परिस्थिती निर्माण नको का व्हायला त्याआधी? अभिषेक म्हणतो हे बघ एवढा विचार नाही केला मी, 1 घाव आणि 2 तुकडे. दुर्गा म्हणते अरे पण आपल्याला हेच नाही करायचं आहे, तू काय सांगितलंस त्यांना मी कोणाची मुलगी आहे ते? अभिषेक म्हणतो मी तेच त्यांना सांगायला जाणार होतो पण त्यांनी मला व्हिडिओ दाखवला. दुर्गा विचारते कसला व्हिडिओ? अभिषेक म्हणतो माईसाहेब तुला कड्यावरून ढकलून देत आहेत तो व्हिडिओ. मला समजत नाही आहे, म्हणजे माझा विश्वासच बसत नाही. दुर्गा आश्चर्याने म्हणते 1 मिनिट, म्हणजे अशा घटनेचा व्हिडिओ आहे त्यांच्याकडे आणि कोणी रेकॉर्ड केला आहे? अभिषेक म्हणतो की आता या प्रश्नाचं उत्तर माई साहेबच देतील, मी तेच विचारायला त्यांना जाणार आहे. दुर्गा म्हणते की अभिषेक थांब, म्हणजे तू एक असा व्हिडिओ पाहिला आहेस ज्यामध्ये माई साहेबांनी मला खाली ढकलून दिले बरोबर ना? अभिषेक म्हणतो की हो, आणि मला तेच त्यांना विचारायचं आहे की त्यांना नक्की प्रॉब्लेम काय आहे माझ्या बायकोशी. दुर्गा म्हणते मग अभिषेक तुला आता हाच प्रश्न पडला असेल ना की मी नक्की कोण आहे? म्हणजे आता तुझ्या डोळ्यासमोर असा एक व्हिडिओ आला आहे ज्यात तू बघितला आहेस की मला कड्यावरून ढकलून दिलं आहे आणि मग तुझ्या मनात आता हीच शंका आली असेल की मी तुझी दुर्गा आहे की नाही. यावर अभिषेक काहीच बोलत नाही. यानंतर आपण पाहतो की इन्स्पेक्टर साळुंके त्या ठिकाणी येतात जिथे शांतारामचा खून झालेला असतो. ते तिथे काही पुरावे सापडतात का ते शोधत असतात, तेव्हा त्यांना तिथे एक चेन सापडते.
तर दुसरीकडे आपण पाहतो की दुर्गा अभिषेकला म्हणते की अभिषेक, मी तुला नक्की डोंगराईवर काय घडलं आहे ना ते सांगते. खरं तर मला हे सगळं ना तुला अतिशय शांतपणे आणि विश्वासात घेऊन सांगायचं होतं, पण त्या व्हिडिओनं सगळी पंचायत केली. अभिषेक म्हणतो, हे बघ दुर्गा, माझ्या मनात असंख्य प्रश्न सुरू आहेत, त्यामुळे तुला जे काही सांगायचं आहे ना ते खरं सांग. दुर्गा सांगते की त्या दिवशी आम्ही डोंगराईच्या दिशेने निघालो तेव्हा गाडी अचानक बंद पडली आणि दुर्गा त्या दिवशीचा सगळा प्रसंग सांगायला लागते. अचानक गाडी बंद पडते. दुर्गा सांगते की तिथे जवळच एक देवीचं छोटंसं मंदिर होतं, म्हणून मी दर्शनासाठी खाली उतरले. दुर्गा माईसाहेबांना म्हणाली होती की माईसाहेब, मी पटकन दर्शन घेऊन येते. त्यावर माईसाहेब म्हणाले होते की उशीर होतोय दुर्गा लगेच येते म्हणून दर्शन घ्यायला जाते आणि जाऊन देवीचं दर्शन घेते. दुर्गा सांगते की मी परत येऊन बघते तर माईसाहेब ऑलरेडी निघून गेल्या होत्या. मला कळलंच नाही की माईसाहेब अचानक मला अशा मागे सोडून का जातील, म्हणून मी वाट शोधत डोंगराईच्या दिशेने जात होते. मग मला तिथे कड्यावर माईसाहेब दिसल्या आणि त्या कोणाशी तरी बोलत होत्या आणि त्या काय बोलल्या आणि त्यांनी कड्यावरून कोणाला तरी ढकलून दिलं आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. मला काहीच कळेना की मी काय रिॲक्ट करू. मग त्यांनी जग्गू मामाकडे पाहिलं तर जग्गू मामा खूप खुश होते. अभिषेक विचारतो की म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तू हे सगळं तुझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, मग त्या कड्यावरून पडली ती कोण होती? दुर्गा म्हणते, कदाचित तुला हे पटणार नाही, पण त्या दिवशी जिला माईसाहेबांनी कड्यावरून ढकललं ती देवी होती. त्या दिवशी देवी माझ्या रूपात आली होती. माझ्यावरचं संकट तिने स्वतःवर ओढवून घेतलं होतं. अभिषेक आश्चर्याने विचारतो की काय, हे सगळं खरंच घडलं आहे? दुर्गा म्हणते, हो, खरंच घडलं आहे. मला माहिती आहे या सगळ्यावरती विश्वास ठेवणं खूप अवघड आहे, पण हेच तुझ्या माईसाहेबांचं सत्य आहे. अभिषेक, मला कळतं आहे. या सगळ्यानंतर तुला अजूनही शंका आहे की मी तुझी दुर्गा आहे की नाही? तू फक्त सांग, मला कुठली आठवण करून देऊ मी तुझ्यासमोर. आपण भेटल्यापासूनची प्रत्येक गोष्ट एक क्षण ना क्षण मी तुझ्यासमोर मांडू शकते. आपलं भेटणं, प्रेमात पडणं, दुरावा, त्यानंतर पुन्हा एकत्र येणं, कुठली आठवण सांग मला फक्त. आणि ती अभिषेकला सगळं सांगायला लागते. अभिषेक खूप शॉक होऊन तिच्याकडे बघत असतो आणि दुर्गाच्या तोंडून सगळ्या आठवणी ऐकून तो खूप खुश होतो आणि तो दुर्गाला म्हणतो की आता माझ्या मनामध्ये कोणतीही शंका उरली नाही. माझी खात्री पटली आहे की तू माझीच दुर्गा आहेस. आणि असं म्हणून ते दोघेही आनंदाने एकमेकांना मिठी मारतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.